नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 34 साईजचं बोटनेक ब्लाउजची बॅकनेक डिझाइन बघणार आहोत। तर इथे मी अस्तरवरच कटिंग करणार आहे। डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। खाली एकसारखं पहिल्यांदा कटिंग करून घेतलं। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला बॅक पार्टसाठी आणि 14.5 इंचावर मार्किंग केलं। सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। शोल्डर आहे 14 इंच, त्याचा निम्मा घेतला 7 इंच, 7 इंचावर मार्किंग केलं आणि आर्महोल सुद्धा घेतलेला आहे 7 इंच। या दोनही लाईन ड्रॉ करून घेतल्या। आता आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं। तर 34 मापाचा हा ब्लाउज आहे बॅक पार्ट। तर इथे 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। कंबर आहे 26 इंच, त्याचा चौथा भाग 6.5 इंच, पुढे 1 इंच बॅकच्या टकसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन। असं हे मार्किंग करून घेतलं। आर्महोलचा आकार देण्यासाठी 1 इंच क्रॉसमध्ये मार्किंग केलं आणि तिथून आर्महोलचा आकार देऊन घेतलेला आहे। गळा रुंदी घेतली 3 इंच आणि गळा खोली घेतलेली, वरचा नेक घेतलाय 2.5 इंचाचा। तो असा बॉक्स ड्रॉ करून घेतला। इथे गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। 1 इंच शोल्डर उतार दिलेला आहे आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। केलेल्या मार्किंग प्रमाणे हे कटिंग करून घ्यायचे। मेन ब्लाउज पीस जो आहे तो कडेने थोडा एक्स्ट्रा घेऊन तो सुद्धा कटिंग करून घेतलाय। खाली ब्लाउज पीस उलटा ठेवलेला आहे, उलटी बाजू वरती, आणि त्याच्यावर अस्तर ठेवले आणि चारही बाजूने अस्तर जोडून घेतलेला आहे आतल्या बाजूने आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे। आता याला असं सेंटरला बरोबर फोल्ड करायचंय आणि सेंटरचं मार्किंग करून घ्यायचंय। आता ह्याचा गळा जो आहे तो कॅनव्हासवर मी तयार करणार आहे। डबल फोल्ड कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासवर कटिंग करण्याआधी इथे गळा मोजून घ्यायचा आपल्याला किती हवा आहे। तर खालून इथे मी 3.5 इंच सोडून दिलेला आहे। गळा येतो 11 इंचाचा। तर 11 इंचाचा गळा कॅनव्हासवर तयार करून घ्यायचा। इथे डबल फोल्डमध्ये कॅनव्हास घेतले। फोल्ड बाजू त्याची माझ्याकडे आहे। खाली 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून दिले, तिथून वरती 11 इंचावर मार्किंग केलं आणि बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे गळा रुंदी घेतली मी 3 इंच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे बॉक्स असा ड्रॉ करून घेतला। वरचा जो नेक आहे तो 2.5 इंचचा ठेवलेला आहे, तर 2.5 इंचचा एक बॉक्स इथे ड्रॉ केला। लाईन करून घेतली, त्याच्या खाली इथे आडवं 1 इंचावर मार्किंग केलं आणि उभं इथून खाली 3 इंचावर मार्किंग केलं आणि हा एक छोटा बॉक्स ड्रॉ करून घेतला। त्यानंतर इथून वरती 1 इंचावर मार्किंग केलं आणि इथून बाहेर 1 इंचावर मार्किंग केलं आणि हा आकार इथे जोडून घेतला। त्याच्यानंतर हा वरतून आकार इथे जोडून घेतला। आता इथे वरच्या गळ्याचा आकार आहे तो देऊन घेतलेला आहे। तर इथे जसं दिलंय त्याप्रमाणे इथे देऊन घ्यायचं आहे। याच्या कडेने 1 इंचाचं मार्जिन घेतलंय आणि जसा आकार आहे त्याप्रमाणेच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन हे कटिंग करून घेतलेलं आहे। हे कटिंग करून घेतलं कॅनव्हास आणि आता हा जो आकार आहे तो दुसऱ्या बाजूला सुद्धा ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर याचं मार्किंग दुसऱ्या बाजूला पुसटसं दिसतं, तर त्याच्यावरच हे ड्रॉ करून घेतलं आणि सेंटरचं मार्किंग आहे ते सुद्धा करून घेतलं। इथे आता अस्तरचं फॅब्रिक घेतले आणि त्याच्यावर हे पेपर पेस्टिंग आहे ते स्टिक करून घेतलेलं आहे इस्त्रीच्या मदतीने। त्याच्यानंतर कडेने अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडलेलं आहे। वरच्या बाजूने कट टू कट कटिंग करून घेतलेलं आहे। त्याला छोटे छोटे कट देऊन घेतलेत आणि आता हे कट जे आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत। सर्व बाजूने फोल्ड करून त्याच्यावर स्टिचिंग करून घ्यायचं आहे। हे स्टिचिंग झाल्यानंतर जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे एक स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे हे स्टिचिंग करून घेतलं। तर हा पॅच आपला रेडी झालेला आहे। आता मेन फॅब्रिकची एक पट्टी घेतलेली आहे 1.5 इंचाची। ही पट्टी उलटी फोल्ड करायची आहे पहिली आणि उलटी फोल्ड केल्यानंतर त्याला एक अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचे। आता ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे, म्हणजे त्याची स्टिचिंग केलेली बाजू आतल्या बाजूने जाईल। तर दोऱ्याच्या मदतीने मी पट्टी सरळ करून घेतली आणि त्याच्या 2-2 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतल्या।
या पट्टीचं लूप तयार करायचं आहे आणि जे गळ्याचं मार्किंग आहे तर तिथे स्टिच करून घ्यायचं आहे। तर हे मी अशा प्रकारे इथे ठेवून स्टिच करून घेत आहे। तर इथे 1-1 इंचाचं गॅप ठेवलेला आहे आणि 3 लूप मी एका बाजूला लावून घेतलेले आहेत। इथे दुसऱ्या साईडला सुद्धा हे 3 लूप लावून घ्यायचे आहेत आणि अगदी समोरासमोर लावून घ्यायचे आहेत। हा पार्ट तयार झाल्यानंतर मेन पार्ट घ्यायचा आहे, बॅक पार्ट, आणि तो खाली सरळ ठेवायचा आहे। अस्तरची बाजू खाली गेली पाहिजे, मेन फॅब्रिक वरती, आणि त्याच्यानंतर हा जो पीस तयार केला आपण तो घ्यायचा आहे। याची कॅनव्हासची बाजू वरती आली पाहिजे। सेंटरला सेंटर जोडून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत आणि जसा गळ्याचा आकार आपण इथे ड्रॉ केलेला आहे त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचा आहे। आता थोडं मार्जिन आतमध्ये ठेवून हे एक्स्ट्राचं पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे आणि कॅनव्हास आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचे। त्याला छोटे छोटे कट द्यायचेत म्हणजे ते छान पलटी होतं आणि हे पलटी करून घ्यायचं आतमध्ये आणि त्याला वरून प्रेस करून घेऊ शकता म्हणजे ते छान सेट होतं। आता याला सर्व गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे। वरच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। याला आता टक्स टाकून घ्यायचे। तर आडवा 4.5 इंच आणि उभा 3 इंच असा टक्स घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूचे टक्स टाकून घेतलेले आहेत। 2 इंचची अस्तरची पट्टी खाली ठेवलेली आहे, त्याच्यावर खालच्या बाजूने ही लावून घ्यायची आहे। एकदा लावून घेतली, त्याच्या दाब शिलाई देऊन घेतली आणि आतल्या बाजूने एकदा फोल्ड करून घेतली आणि पूर्णपणे फोल्ड करून एक स्टिच देऊन घ्यायची आहे। याला हातशिलाई करून घ्यायची आणि जे कॅनव्हास आहे गळ्याच्या आकाराचं त्याला सुद्धा हातशिलाई करून घ्यायची। इथे मी 1 मीटर नॉट घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि ही अशी या प्रकारे इथे घालून घेतलेली आहे क्रॉसमध्ये। याला नॉटला खाली लटकन करून घेतलेले। तर 4x4 इंचचा स्क्वेअर पीस घेतलाय ब्लाउज पीसचा आणि तो असं मध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्याला दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची। ही शिलाई केल्यानंतर नॉट जी आहे ती बरोबर इथे कॉर्नरला ठेवायची आणि दोन्ही कॉर्नर मधल्या कॉर्नरवर आणायचे आहेत आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे। तर हे थोडं वेगळं असं लटकन हे तयार होतं, बघू शकता इथे। इथे पहिल्यांदा ट्रायंगलमध्ये फोल्ड करून घेतला हा पीस, त्याच्यानंतर जो मधला कॉर्नर आहे तिथे नॉट ठेवली, त्याच्यानंतर हा कॉर्नर इथे फोल्ड केला आणि हा कॉर्नर इथे फोल्ड केला, परत दोन्ही कॉर्नर फोल्ड केले एकमेकांवर आणि बाजूने शिलाई करून घेतली आणि हे पलटी करून घेतलं। तर खूप सुंदर अशी ही बोटनेक डिझाईन तयार झालेली आहे। बोटनेकमध्ये सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। ही ब्लाउज डिझाईन तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।